काउन्सिलिंग प्रक्रिया थांबवण्यास सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा नकार दिलेला आहे। 6 जुलैपासून काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार आहे। 773 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क काढून घेतल्याने नापास झालेले आहेत आणि त्यावरच याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला आहे। परीक्षेबाबत 2 आठवड्यात उत्तर द्या असे आदेशही कोर्टाने दिलेले आहेत। तर 6 जुलैपासून नीट परीक्षेची काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ही काउन्सिलिंग प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी करण्यात आलेली होती। मात्र ही प्रक्रिया थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा नकार दिलाय। तसेच परीक्षेबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्यासंदर्भातलेही निर्देश कोर्टाकडून देण्यात आले। 773 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क काढून घेतल्याने ते नापास झालेले आहेत आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांनी याचिका केलेली होती आणि यावर आता सुनावणी पार पडली आणि परीक्षेबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, नीट परीक्षेसंदर्भातली याचिकेवर सुनावणी सुरू होती, मात्र या परीक्षेसंदर्भातली जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती थांबवण्यास सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा नकार दिला आहे। ती जर आपण पाहिलं तर 13 जूनची जी ऑर्डर होती त्यामध्ये 1563 विद्यार्थी आहेत की ज्यांना ग्रेस मार्क्स गुण मिळाले होते। या गुणामुळे संख्या जी होती अधिक वाढली होती। 13 जूनला न्यायालयाने असं म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत ते सर्व कमी करण्यात यावे आणि या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात यावी। आता या सगळ्यामुळे ज्यांचे ग्रेस मार्क्स काढले होते त्यापैकी 773 विद्यार्थी ग्रेस मार्क काढल्यानंतर फेल ठरलेले आहेत, ते नापास झालेले आहेत। आता यामुळे पुन्हा एकदा याचिकाकर्ते कोर्टात आलेले आहेत। मात्र कोर्टाने असं म्हटलेलं आहे की आम्ही या 563 जे पूर्ण विद्यार्थी आहेत त्यांना जर ग्रेस मार्क काढून घेतल्यानंतर पुन्हा परीक्षा द्यायची नसेल तर त्यांचा तो निर्णय आहे। त्यांचे मार्क्स जे आहेत ते तसेच राहतील। मात्र ज्यांचे फेल झालेले आहेत त्या संदर्भात आम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही। 563 पैकी 563 विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात 30 जूनला। यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही। ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी देणं अपेक्षित आहे, ज्यांना द्यायची नाही ते देऊ नयेत असा न्यायालयाचा निर्णय होता आणि साधा आणि सरळ निर्णय होता। या संदर्भात पुन्हा एकदा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल झाल्या होत्या। त्यांनी म्हटलं होतं की 30 जूनला पेपर घ्या, 6 जुलैपासून काउन्सिलिंग सुरू करा आणि काउन्सिलिंग ही ओपन असते सर्वांसाठी। याच्यामध्ये काही घोळ आहे किंवा पारदर्शक पद्धतीने काउन्सिलिंग केली जात असते। नक्की शिवाजी, तर आधीच या संदर्भामध्ये देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे, त्यामुळे या निर्णयानंतर आता काय पडसाद उमटतायत ते बघावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नीट परीक्षेच्या निकालाविरोधात काँग्रेसही आक्रमक झालेली आहे। नागपुरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये हलकी झटापट झाली आहे। नागपूरच्या संविधान चौकात आक्रमक आंदोलन करण्यात आलंय। तर नागपूरमध्ये आज काँग्रेसने नीट परीक्षेसंदर्भामध्ये हे आंदोलन केलेलं आहे। यावेळी संविधान चौकामध्ये पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काहीशी झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं। नीट परीक्षेच्या निकालाविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। नागपूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली, जोरदार घोषणाबाजी केली आहे। Thank you.